श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर नवरात्रीच्या 9 दिवसात काय काय करायचं, काय करू नये, काय करायचं हे मी तुम्हाला आता थोडीशी माहिती देणार आहे. तर पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर आता मी माहिती तुम्हाला अगदी थोडी आणि साध्या पद्धतीने माहिती देते. तर 22 सप्टेंबरला घटस्थापना आहे. जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत आपण सांगणार आहोत. तर नवरात्रीच्या दिवशी स्थापन कलश केल्यानंतर तुमची सर्व मनोकामना पूर्ण होतात. देवी दुर्गा मातेची कृपा आपल्यावर राहते, तुम्हाला शुभ फळ मिळते. तर शास्त्रानुसार घटस्थापना हे देवपूजन करण्याची परंपरा आहे. तर चित्रा नक्षत्रात वैद्युत योग निषिद्ध मानले जाते. तर पहिल्या दिवशी पतिप्रदा तिथी कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळी विधीनुसार करावे. शारदीय घटस्थापना 2025 तारीख 22 सप्टेंबर रोजी आहे. तर शुभ मुहूर्त सकाळपासून 8 वाजेपर्यंत आहे आणि असं काही ह्या दिवशी अशुभ काही मुहूर्त नसतोच. तर याशिवाय दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता. तर दिवसातून 2दा कलशासमोर तुपाचा दिवा लावावा. आरती 2 वेळा करावी संध्याकाळी. तर याशिवाय आपण दिवसभरात कधीही घटस्थापना करू शकतो. तर घटस्थापना केल्यानंतर दिवसातून 2दा कलशासमोर दिवा लावलाच पाहिजे. तुपाचा लावा, कसलाही लावा पण लावा. अखंड दिवा तो वेगळाच. तर न चुकता आरती करावी. सर्वांनी एकत्र यावे, घंटानाद करावा, शंख वाजवावा, देवीची आरती करावी आणि दुर्गा सप्तशतीचे पठण करा. माता दुर्गा आणि मंत्र श्रोते जपा. तर दररोज जर तुम्ही हे श्रीसूक्त 9 दिवसाचं श्रीसूक्ताचं पारायण करा. अगदीच दुर्गा सप्तशती पठण करता येत नसेल तर श्रीसूक्ताचं पारायण करा. जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी देखील पाळा. म्हणून सात्विक अन्न खा, आत्मसंयम ठेवा, कुणाचाही राग करू नका, कोणाचीही निंदा करू नका, कटू वचनांनी निंदा नालस्ती करू नका. काय होतं, याने आपला उपवास व्यर्थ जातो. म्हणून या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा. उपवास केल्याचे फळ कोणतंही मिळत नाही. तर नवरात्रीच्या दिवसात सर्वत्र पवित्र वातावरण असते. म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यामुळे आत्मशुद्धी होते आणि तपस्यासह आत्मसाक्षणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो. दिवसात सगळीकडे शुद्धता वातावरण, पवित्र वातावरण असते, कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये झालेली असते. नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचे पठण करावे हे पण शुभ मानलंय. तसेच अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो. ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरही लावून ऐकू शकता. तर ह्याचंही फळ अतिशय मिळतं. आणि जर वाचत असाल तर त्याचे उच्चार सप्तशतीचे उच्चार अतिशय बरोबर करावेत. जर दुर्गा सप्तशतीचे पठण हे नवरात्रमधील अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. ही आवर्जून वर्षातून एकदा तरी ही सेवा करावीच. आणि जर शक्य नसेल तर श्रीसूक्त तुम्ही वाचू शकता. पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिलं जातं आणि विशिष्ट काळात दररोज आंघोळ करा, स्वच्छ कपडे घाला, प्रार्थनास्थळी देखील स्वच्छ करा आणि आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवा. त्यामुळे तुम्हाला शुद्धी, प्रसन्न अगदी वाटेल. तर स्त्रियांनी या दिवसामध्ये किमान 2 तरी बांगड्या हिरव्या घालाव्यात. म्हणजे आईचे जे अलंकार असतात ते नेहमी म्हणजे स्त्रियांनी घालावेत. ह्या दिवशी तर आवर्जून घालवावे. आणि अखंड दिवा जर तुम्ही करत असाल तर त्याचा विजूस देऊ नका. तो तर म्हणजे खरंच. त्याच्यात थोडासा कापूर टाका. कापूर टाकल्यामुळे ऑक्सिजन तिथे तयार होतो आणि त्यामुळे हा अखंड दिवा राहतो. त्यामुळे तुम्ही अखंड दिव्याची काळजी तेवढीच घ्या. तर म्हणजे वात विझणार नाही. काजळी जरी आली तरी वात विझणार नाही. निष्काळजीपणा करू नका. तर हे अतिशय कडक आणि म्हणजे कडक म्हणण्यापेक्षा
आपल्या काळजीच्या गोष्टी आहेत. आपण उपवास पकडला, जर तुम्ही उपवास असाल तर उपाशी तर अजिबात राहू नका. अगदी उपवासासाठी चालतात ते नक्कीच खा आणि जास्तही खाऊ नका. उपवास म्हणजे असं काही हे नाहीये. तर उपवास म्हणजे उपासना, देवीची उपासना करणे महत्त्वाचे असते. म्हणजे देवीच्या उपासनेत दुर्गा सप्तशतीचं पठण, श्रीसूक्ताचं पठण, कुंकुमार्चन, देवीचा नामजप, देवीचा गजर करायचा, भजन म्हणायचे, हे देवीला करणं अतिशय प्रिय आहे आणि देवीला प्रसन्न करून घेण्याचे. आणि म्हणूनच देवीचे 9 दिवस नवरात्र म्हणजेच उपासना देवीची करणे, म्हणजेच देवीला आपल्याकडे ओढून घेणं, म्हणजे देवीला आपल्यावरती प्रसन्न करून घेणं. म्हणजे ज्या गोष्टी देवीला आवडतात त्या ह्या 9 दिवसात करण्यासाठी हे नवरात्र असतं. अतिशय पृथ्वी तलावर ह्या नवरात्रीच्या दिवसात नवदुर्गे देवींच्या पृथ्वी तलावरती स्थलांतर होतं आणि म्हणून त्यांचा अंश म्हणजे त्यांचे तुम्हाला म्हणजे कशा ह्याच्यात सांगू, त्यांचं म्हणजे इथं पवित्र असं वातावरण, शुद्ध वातावरण त्यांचं असतं. तर त्यामुळे ह्या नवरात्रात उपास, मी तर म्हणेन उपास करण्यापेक्षा तुम्ही तिची सेवा अगदी मनापासून प्रांजळमनाने करा. आणि अगदी साधी देवी असते आपली, अगदी असं कडकही नियम काही पाळायची गरज नाहीये. नवरात्रात म्हणतात कोणी कडक वगैरे, पण देवी आईला आपली सेवाचं ही खूप आवडते आणि अगदी निस्वार्थपणाने. तर तुम्हीही अशी सेवा करायला विसरू नका. तर दुसरी गोष्ट म्हणजे आता नवरात्रीचे तर 9 दिवसाचे कलर तर तुम्हाला माहितीच असतात, तरी पण त्याच्यावर एक मी शॉर्ट बनवणारच आहे, ती तुम्ही बनवा बघा. तर त्या म्हणजे देवीमध्ये कसं देवीचं आणि अतिशय म्हणजे देवीची फलदायी सेवा आहे ही. मग ह्यातून तुम्ही कोणी 9 दिवसाचा नामजप घेऊ शकता देवीचा मंत्र म्हणून. दररोज 108 माळ किंवा दररोज तुम्ही 11 माळी जाप करू शकता. सिद्ध मंत्र करू शकता तो देवीचा, तुम्ही नामजप करत असाल तर. नाहीतर तुम्ही दुसरी म्हणजे दुर्गा सप्तशतीचे अध्याय वाचू शकता, देवी सूक्त वाचू शकता. तर अशा प्रकारे देवीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही नवरात्र करू शकता. तर नवरात्रात काय काय ब्रह्मचर्याचं पालन करायचं, कांदा लसूण खाऊ नका मेन. दुसरी गोष्ट जे उपवासाला चालतं तेच खा, जास्त तिखटही खाऊ नका, कांदा लसूण वर्ज्य आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवीच्या चरणाशी सतत देवीच्या स्मरणात 9 दिवस घालवा. अगदीच कडक पायातली चप्पल वगैरे काढायची गरज नाहीये, पण देवीला नामस्मरण करण्याची खूप गरज आहे. देवीचं तत्व ह्या 9 दिवसात खूप असतं त्याच्यावरती. आणि ह्या वेळी हत्तीवरून देवीचं आगमन होणार आहे, त्यामुळे हत्तीवरून म्हणजे अंबर असतं, म्हणजे त्यातून धनधनांचा वर्षाव होत असतो. ह्यावेळेस खूप देवी चांगल्या ह्यानेच येणार आहे. त्यामुळे इथून पुढे आर्थिकदृष्ट्या वगैरे ज्यांच्या कोणाच्या लाईफमध्ये आर्थिकदृष्ट्या अडचणी चालल्या आहेत त्यांच्याही निवारण होणार आहे. त्यासाठी तुम्ही आई मातेची सेवा करा 9 दिवस आणि नवरात्रचे नियम पाळून तुम्ही नवरात्र साजरं करा. तर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या चॅनलला भरभरून प्रेम द्या. तर अशाच छान छान माहितींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब कराच. आणि तुम्हाला ज्या कोणत्या गोष्टीवरती व्हिडिओ पाहिजे तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.